नमस्कार मावशी. येऊ का? मावशी बघितलं का कोण आलंय भेटायला? पाटील साहेब, आपल्या विकेची बातमी कळली तशी जिल्ह्यातली कामं सोडून लगेच आले इकडं. तसं जनतेची लय काळजी आहे त्यांना. असू दे, असू दे. आता आम्ही काय बोलणार तुम्हाला? आमच्या बोलण्यानं तुमचं दुःख हलकं होणार नाही, पण आम्हाला खरंच वाईट वाटलेलं आहे. विक्रम सारखे तरुण खरंच कमी असतात. त्यांनी खरं तर अजून जगायला हवं होतं. अर्थात लढता लढता गेले, वीर मरण आलं त्यांना. विखे जिवंत जरी असता ना तर तो बॉर्डरवर लढलाच असता. बर, हा धाकटा वाटतं. तसंच म्हणा, पोटचा नसला तरी लोकच आहे माझा. अहो, ही पोरं होती म्हणून मी आज तुमच्या समोर बसले. नाही तर काय झालं असतं काय माहिती. वय वय भैयांनी लई पळून काम केलं बरं का. अरे मग अख्ख्या गावात दुखवटा आलाय. पुढे होऊन सगळी कामं जबाबदारी करणं म्हणजे काय चेष्टा आहे का? ते फक्त आणि फक्त भैयांनी केलंय. विक्रम आज शहीद झाला तरी तो लोकांच्या मनात जिवंत असून ते फक्त भैयांमुळेच. ए विक्रम जिवंत आहे ती त्याच्या बलिदानामुळं आणि त्याच्या धाडसामुळं, कशामुळं नाही आणि कुणामुळं बी नाही. नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही सगळे कोण? ही समधी माझीच पोर आहे. विक्रमकडे बघून यांना सुद्धा आता आर्मीमध्ये भरती व्हायचंय. ही शपथ कसलं भारी रे. आपण पण जाऊया का आर्मीत? आणि बर का, आमचा आजा पण फौजीच आहे बर का. वा, केवढं मोठं कार्य करताय माहिती आहे तुम्हाला? अहो साहेब, ट्रेनिंगला बेस्ट शिपाई होता त्यो. एकदम टॉपर. योग्य माणसाला निवडलंय त्याने. भैयासाहेब, यांच्याबद्दल काय सांगितलं नाही तुम्ही मला? काय साहेब, तुम्हाला सांगितलं नाही नी? काय राव भैया, असं असतं कुठं? सांगा की अजिंक्य बद्दल साहेबांना. मी सांगणारच होतो, तर गडबडीत जरा राहिलं. आजा एकदम चांगला पोरगा आहे बरं का साहेब. म्हणजे ते नाही का, लहानपणापासूनच आमचा मित्रच आहे बरं का तो. तसा त्याला पण आर्मीची आवड आहे आणि भैयांनीच त्याला आर्मीत भरती होण्यासाठी मदत केली. हाय का नाही फौजी? अशीच मदत केली पाहिजे आपण एकमेकांना. आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत केली तर आपण एकत्र पुढे जाऊ. तुमच्यासारख्या वीर मातेनं भारत मातेला एक पुत्र दिलाय. आम्ही काय देणार? आमच्या पक्षातर्फे एक ही छोटीशी मदत, याचा तुम्ही स्वीकार करावा. खरं तर विक्रमचं बलिदान
आणि देशाप्रतीची त्याची निष्ठा याचं मोल काय करणार आम्ही? आम्हाला थोडीशी आर्थिक मदत करूशी वाटते. चला येतो मी. साहेब तुम्हाला काही छे छे, अहो तुमची ओळख झाली हेच फार महत्वाचं. येतो मी. अजिंक्य, हं? पोस्टिंग कुठे झाली सध्या? माझी आसामला युनिट 11. अच्छा, बर. म्हणजे हे असं झालं म्हणून तू आलात का? नाही माझी रिसेंटली ऑर्डर निघाली परवा जातोय मी. बर. घरी कोण कोण असतं तुमच्या? मागच्या महिन्यात लग्न झालंय. बाकी मग मामा मामी आजी मामी बहीण. अच्छा अच्छा, बर. तुम्हाला किंवा मावशीला कसलीही मदत लागली तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. हा माझा नंबर. ठीक आहे? फार मोठं काम करताय तुम्ही, थांबू नका. कीप इट अप. आजा, खरंच र विक्याऐवजी तू जायला पाहिजे होतास. आईला एवढं आणलं आम्ही, यांचं केलं बी आम्ही, आणि ह्यांनी बी तुझंच कौतुक करावं. आता गावातनं लवकर जा, नाहीतर मी घालवीन. आजचा एकच दिवस. उद्या तुम्ही ड्युटीवर जाणार. तेव्हा आजचा येऊ दिवस फक्त माझा आणि तुमचा असला पाहिजे.